वैद्यकीय कारणांसाठी अनिल देशमुखांना जामीन मिळाला तो आता रद्द करावा अशी मागणी भाजपा आमदार परिणय फुके यांनी केली आहे। जामीन रद्द करून देशमुखांना पुन्हा तुरुंगात टाकावा असंही फुके म्हणालेत। तर वैद्यकीय कारणांवर नाही तर पुरावे नसल्याने अनिल देशमुखांना जामीन मिळाल्याची माहिती पुत्र सलील देशमुख यांनी दिली आहे। म्हणे ते जेलमध्ये असताना त्यांनी अनेकदा डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये, सेशन कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये अनेकदा बेल ॲप्लिकेशन केली, पण त्यांना बेल मिळाली नाही। आणि आज मेडिकल ग्राउंड्सवर मिळालेली बेल आज जर ते या प्रकारचे फिरतात, आपण निवडणुकीमध्ये बघितलं ते फिरतात आहे। माझी या माध्यमातून मागणी आहे की त्यांची बेल ती मेडिकल ग्राउंड्समध्ये मिळालेली बेल रद्द करावी आणि त्यांना परत जेलमध्ये पाठवावे। फुकेंच्या आरोपांवर सलील देशमुख यांनी काय उत्तर दिले? देशमुखांना मेडिकल ग्राउंडवर नाही तर या प्रकरणात विश्वासार्हता नसल्याने न्यायालयाने जामीन दिला। देशमुखांविरोधात ठोस पुरावे नाहीत, आयक्यू माहितीच्या आधारे कथित आरोप केले आणि भविष्यात देशमुख या प्रकरणात दोषी ठरू शकणार नाहीत असं न्यायालयाने जामीन देताना निरीक्षण नोंदवलं आहे। देशमुखांना मेडिकल ग्राउंडवर नाही तर या प्रकरणात विश्वासार्हता नसल्याने न्यायालयाने जामीन दिला।